ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृपाकटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदूतया ते। प्रकरण तिसरं चाललंय. आपला 23 पर्यंत झालेलं आहे. म्हणजे परब्रह्माचं वर्णन सुरू आहे. जेव्हा शिष्याने प्रश्न विचारले त्यातला पहिला प्रश्न होता ब्रह्माचं स्वरूप काय आहे. तर ते स्वरूप सांगतायत. 23वा जो आहे ओवी ती अशी आहे की हे परब्रह्म निर्गुण सर्वेश्वराचे निजरूप जाण मूळ मायेसी अधिष्ठान जाण पूर्ण चैतन्य. अधिष्ठान आहे मूळ मायेला. म्हणजे काय पुढे सांगतायत आता की माया ब्रह्मींचा विवर्तू आईसा बोले वेदांत सिद्धांतू जो उपनिषदाचा मथितार्थू प्रमाण सिद्धू. माया जो आहे तो ब्रह्मावरती विवर्त आहे असं कोण सांगताय तर वेदांताचा हा सिद्धांत आहे, उपनिषदांचा हा सिद्धांत आहे. सगळं पूर्ण उपनिषदांचं म्हणजेच वेदांचं सारं काय आहे तर केवळ ब्रह्म आहे. आणखी माया जो आहे तो त्याच्यावरचा विवर्त आहे. आता विवर्त म्हणजे काय पुढे येईल त्यावेळी आपण बघूया. पुढे मुकुंदराज सांगतायत की वेद विरुद्ध जे मत ते पाषांड जाणून निश्चित म्हणून सांडी आप सिद्धांत विवर्तू ऐकाई. वेदाच्या विरुद्ध जे काय मत आहे म्हणजे जे मत वेद प्रामाण्य मानत नाही, ज्याला नास्तिक मत म्हणतात. नास्तिक म्हणजे ईश्वराचा तिथे संबंध नाही आहे. तर नास्तिकचा अर्थ जे वेद प्रामाण्य मानत नाहीत ते. आणखीन आस्तिक म्हणजे जे वेद प्रामाण्य मानतात ते. जे आस्तिक मत आपण ज्याला म्हणतो त्याच्यात सांख्य पूर्वमीमांसक हे ईश्वर मानत नाहीत. ईश्वराचा स्वीकारच नाहीये त्यांच्या मतामध्ये. पण तरी पण ती आस्तिक दर्शन आहेत कारण ती वेदांना प्रमाण मानतात आणि त्यांची मतं वेदाच्या वरती आधारलेली आहेत. काही ठराविक एकदशी ज्याला म्हणतात म्हणजे पूर्ण अभ्यास न करता मांडलेली आहेत काही काही, हे खरं आहे. पण शेवटी वेदांना प्रमाण मानून त्यांनी मांडलेली आहेत म्हणून त्यांना आस्तिक म्हणायचं. आणखीन जैन वगैरे तर आता ईश्वर मानतात, राम वगैरे मानतात ते, पण त्यांना नास्तिक म्हटलेलं आहे. तिथे ईश्वराचा संबंध नसून ते वेद प्रामाण्य मानत नाहीत म्हणून ते नास्तिक आहेत. आणि अशी जी वेदांना सोडून असलेली मतं आहेत त्याला पाषांड म्हणतात. म्हणजे पाखंड म्हणजे धर्माविरुद्ध जाणारे असं जे आहेत तर त्यांना पाखंडी म्हटलेलं आहे. आणखीन म्हणून आप सिद्धांत म्हणजे चुकीचा सिद्धांत, असा सिद्धांत तू स्वीकारू नको. थोडक्यात काय स्वीकारायचं आपण अभ्यास करतो. आपल्याकडे भरपूर ग्रंथ उपलब्ध आहेत. कोणी काही दर्शन वाचतायत, कोणी काही वाचतं, कोणी एका संतांचं वाचतं, कोणी दुसऱ्या संतांचं वाचतं. आपण वाचताना हे लक्षात घ्यायला पाहिजे की जे वेदांताला धरून मत आहेत तेवढीच वाचावी, नाहीतर आपला बुद्धिभेद व्हायचा संभव असतो. आपण काय काय अभ्यास करू शकतो कारण आपल्याला पुस्तकं वाटेल तेवढी उपलब्ध आहेत, त्यामुळे आपण अभ्यास कुठचाही करू शकतो. पण असा जर का केला अभ्यास, आपण कुठलंही वाचत राहिलो तर आपलं मत निश्चित होत नाही, श्रद्धा आपली डळमळायला लागते. आणखीन मग हे खरं का ते खरं, मी नक्की काय करायचं आहे, हे सगळे आपल्या मनात प्रश्न उद्भवायला लागतात. म्हणून जोपर्यंत आपलं पक्क होत नाहीये, काय म्हणूया श्रद्धेपेक्षा सुद्धा ज्ञान पक्क होत नाहीये, तोपर्यंत आपल्या संप्रदाय शुद्ध श्रवण करावं असं शास्त्र सांगतं. म्हणजे एका संप्रदायाला धरून श्रवण करावं. फार तर ह्याचा शांकर अद्वैत मताला धरून आपले सगळे संत जे आहेत ते त्याला धरून लिहिलेलं आहे त्यांनी.
तर त्याप्रमाणे श्रवण करावं. पण त्याच्यात सुद्धा गंमत अशी येते की ज्ञानेश्वरीत काही काही शब्दांचे अर्थ नाथ भागवत किंवा दासबोधाच्या पेक्षा वेगळे केलेले आहेत. मग कुठला खरा आहे? संस्कृत भाषा जी आहे त्याला उपसर्ग लागतात, प्रत्यय लागतात, तर त्याच्याप्रमाणे त्यांचा अर्थ बदलतो. त्यामुळे दोन्ही बरोबर आहेत. अर्थ आपण पाहायचा, अर्थ जो आहे शेवटी त्या वाक्यांचा तो तोच येतोय, एवढं लक्षात घ्यायचं. कर्माचे अकर्म विकर्म वगैरे जे भाग आहेत तर त्या बाबतीत विशेषतः हे जाणवतं जास्त की ज्ञानदेवांनी थोडं वेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे. आणखीन दासबोध वगैरे बाकी सगळ्या ग्रंथात थोडं वेगळं आहे. म्हणून आपला संप्रदाय एक जो आपण स्वीकारला असेल त्याला धरून आपण श्रवण केलेलं जास्त चांगलं असतं. आणखीन जोपर्यंत आपलं ज्ञान पक्क होत नाही तोपर्यंत बाकीची मतं पण वाचायला जाऊ नयेत. म्हणजे सांख्य सिद्धांत काय सांगतो, पूर्वमीमांसकांचं काय मत आहे, कणाद आणखीन म्हणजे वैशेषिक काय, न्याय काय, अणुशास्त्राच्या जवळ वगैरे म्हणतात लोक, मग आपल्याला मोह होतो की हे वाचावं. पण हे जर का आपण वाचायला लागलो तर आपला गोंधळ व्हायचा संभव असतो. ब्रह्मसूत्रात म्हणा किंवा विचारसागर सारख्या ग्रंथात पंचदशीत पूर्व पक्ष त्यांनी इतका प्रभावीपणे मांडलाय की आपल्याला वाटायला लागतं हेच खरं. आणि नंतर मग जेव्हा त्याचं खंडन केलं जातं तेव्हा मग पटतं, अरे नाही, वेदांताने हे खंडन केलं आहे, हेच बरोबर आहे. पण आपला नक्की होतो आणि तो टाळायचा तर संप्रदाय शुद्ध श्रवण करणं जरूर आहे. म्हणून इथे पाषाण मतं टाळावी म्हणून विवेक सिंधू सांगतात. ब्रह्म निर्विकारू जैसे तैसे ते आसतची असे, तेथे अन्यथा भासू भासे तो ब्रह्म विवर्तुका. विवर्त म्हणजे काय ते सांगतात. अन्यथा भास. ब्रह्म कसं आहे? निर्विकार आहे. विकार म्हणजे बदल. ब्रह्मात काहीही कधीही बदल होत नाही, कारण ते निरवयव आहे. निरवयव आहे म्हणजे कणांचं बनलेलं नाही. आकाशात बदल होतो का काहीतरी? आकाश जसं असतं तसंच असतं कायम, कारण त्याच्यात बदल होणं शक्य नाही आहे. ते निरवयव आहे, त्याला कण नाही. त्यामुळे आकाशाचे तुकडे करता येत नाही. आकाश ओलं होत नाही. कितीही पाऊस पडला तरी आकाश नाही ओलं होत. भूमी ओली होईल पण आकाश नाही ओलं होत. आकाश जे ते निरवयव आहे, ब्रह्म निरवयव आहे. आणखीन असं निरवयव असल्यामुळे त्याच्यात विकार नाहीत, म्हणजे कसलेही बदल होत नाहीत. ते शुद्ध आहे. जे अशुद्ध असतं त्याच्यात बदल होऊ शकतात. जिथे मळ आहेत तिथे बदल होऊ शकतात. तर त्याच्यामुळे जे ब्रह्म आहे ते पूर्ण निर्विकार आहे, हे लक्षात घ्यायचं. आणखीन ते जसं आहे तसंच ते असतं, आसतची असे, कायम तसंच. पूर्वी असं होतं, आता असं आहे, किंवा पुढे कधीतरी बदलेल. आज नाही बदललं तरी मागे असं होतं ना, असं काहीही नाही. ब्रह्म जसं आहे तसंच आहे. त्याच्यात त्याला काहीही कधीही बदल होणं शक्य नाही. पण त्या ब्रह्मस्वरूपावरती असं जे निर्विकार निरवयव असं ब्रह्म जे होतं त्याच्यावरती अचानक ब्रह्माशी न जुळणारं, ब्रह्म जे आहे त्याच्या लक्षणांशी न जुळणारं म्हणजे वेगळं जगताचं दृश्य दिसायला लागलं. ते होतं आभास रूप. आपल्याला माहिती आहे की आभास म्हणजे काय? जे जिथे नाहीये ते तिथे दाखवतं, त्यालाच भ्रम असं म्हणतात, त्यालाच विवर्त असं म्हणतात, त्यालाच अध्यास असंही म्हणतात. भ्रमाला अध्यास म्हणतात. विवर्त म्हणजे दुसरं काहीतरी दिसणं, एक असतं त्याच्याऐवजी दुसरं दिसणं, वेगळंच काहीतरी भासायला लागणं. इथे अचानक ब्रह्मावरती ब्रह्माच्या लक्षणांशी न जुळणार, ब्रह्म निरवयव आहे म्हटलं, एकमेव अद्वितीय आहे म्हटलं, पण जे आपल्याला जग भासायला लागलं, जगताचं जे दृश्य आहे ते कसं आहे? सावयव आहे. म्हणजे अनेक कणांनी बनलेलं आहे, तर त्याच्यामुळे त्याला आकार आहे, ज्याला रूप असं म्हणतात. रूप म्हणजे सौंदर्य या अर्थी नाहीये. रूप म्हणजे आकार. जेवढं गेंडा आणि हिप्पोपोटॅमस यांना रूप आहे तेवढंच सिंहाला आहे, तेवढंच सुंदर पक्ष्यांना आहे, सुंदर माणसांना आहे.
म्हणून रूप याचा अर्थ आकार. आणखीन जगाला आकार आहे, ब्रह्माला आकार नाहीये, निराकार आहे. म्हणून ब्रह्माच्या लक्षणांशी न जुळणार. ब्रह्म कायम जसं आहे तसं आहे, त्याच्यात कसलाही बदल नाहीये. आणि जग तर अखंड बदलतं. त्याचा संसारचा अर्थच आहे संसरती इति संसारा, म्हणजे जे बदलत जातं, जे सारखं सरकत जातं त्याला संसार म्हणतात. एक क्षणभर देखील ते टिकत नाही. गीतेत आहे ना, ऊर्ध्व मूल मधशाखम अश्वत्थम प्रावरव्ययम. अश्वत्थ पिंपळ. पिंपळ का म्हटलाय? पिंपळाची पानं जशी अखंड अशी 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 थरथरत असतात, कायम हलत असतात, सळसळत असतात, तसं जग कायम हलत असतं. म्हणून जग जे आहे तर ते अजिबात स्थिर नाहीये, ते अखंड बदलतं जग आहे. आणखीन असं जग जे आहे ते ब्रह्माच्या लक्षणांशी न जुळणार आहे. ब्रह्म कधीच बदलत नाही. म्हणून तिथे ब्रह्माच्या लक्षणांशी न जुळणारं जगाचं दृश्य भासायला लागलं. हे आहे आभास. त्या जगालाच ब्रह्मावरचा विवर्त असं म्हणतात. म्हणजे एक असताना दुसरं भासायला लागलं ते विवर्त. एक रूप आहे, दुसरंच रूप भासायला लागलं, विवर्त आहे. विवर्तात 2 प्रकार सांगितलेले आहेत. तो विषय इथे नाहीये, पण गुलाबराव महाराजांनी त्याला कॉइन केला अनध्यस्त विवर्त म्हणून. एक अध्यस्त विवर्त, अध्यास, आणि दुसरा अनध्यस्त. एक असताना दुसरं भासणं. आता काय म्हणूया, बांगडी आहे, मी ह्याला बांगडीच म्हणते, पण वास्तविक हे सोनं आहे. जेव्हा माझी नजर त्या बांगडीवरती राहते तेव्हा मी त्यातलं सोनं विसरते. म्हणजे काय आहे, एक असताना दुसरं मला आहे असं वाटायला लागलं. पण इथे अध्यास नाहीये, सोनं हे सोन्याच्या स्वरूपात आहे, म्हणून त्याला अनध्यस्त विवर्त असं म्हटलंय. आणखीन रज्जू सर्प वगैरेचे दृष्टांत नेहमी आपण घेतो. स्थाणुपुरुष, शुक्ती रजत वगैरे, हे सगळे जे आहेत तर तिथे अध्यास आहे. तिथे अध्यास म्हणजे एक असताना दुसरं भासतं, आणखीन ते टिकणारं नसतं, त्याचं स्वरूपच वेगळं असतं. इथे म्हटलेलं आहे, मग पुढे उदाहरण देखील दिलेली आहेत की निजाकारे न विकारी तू सूर्ये प्रकाशू असे वर्त तू तेथ जळा भासू आभासी तू तो तद विवर्तू का. 3 एक उदाहरणं दिलेली आहेत इथे. सूर्यप्रकाश असतो, मध्यान्ही तळपत असतो सूर्य. त्यावेळेस त्याच्या स्वरूपात काहीतरी बदल होतो का? त्या प्रकाशात काहीतरी बदल होत असतो का? सूर्याचा प्रकाश जो आहे तो सूर्याच्या बाजूने जर का पाहिलं तर कुठेही काहीही बदल नाही. आपण पृथ्वीकडनं बघतो म्हणून आत्ता कमी आहे, जरा कोवळं ऊन आहे वगैरे आपण म्हणतो. पण वास्तविक बघितलं तर सूर्याच्या बाजूने जर का पाहिलं तर त्या प्रकाशात कधीही काहीही फरक होत नसतो, तळपतच असतो. आपल्याला तो मध्यान्ही जाणवतो. मग तेव्हा सूर्यप्रकाश व्यापू नये, पण काही ठिकाणी म्हणजे उखर जमीन ज्याला म्हणतात, म्हणजे माळरान म्हणतात, किंवा आपल्या नेहमीच्या अनुभवाचं म्हणजे डांबरी रस्ते, त्याच्यावरती आपल्याला पाणी आहे असं भासायला लागतं. हा जो आहे प्रकाशाच्या ऐवजी तिथे पाणी दिसणं, याला आपण मृगजळ म्हणतो. मृग म्हणजे हरिण किंवा पशु. ते फसतात आणि तिथे पाणी आहे म्हणून जायला लागतात त्या जळाकडे, म्हणून त्याला मृगजळ असं म्हणतात. मग हे मृगजळ जे आहे ते वास्तविक आहे का? अजिबात नाहीये. जसं आपण पुढे जाऊ तसं तेही पुढे सरकत जातं. ते वास्तविक नाहीये, तो केवळ भास आहे. पण तरी पण आपल्याला ते अगदी खऱ्यासारखं भासतं. हे मृगजळ काय आहे? त्या प्रकाशाचा विवर्त आहे. प्रकाश जो आहे अत्यंत प्रखर प्रकाश, जमीन त्याच्यामुळे तापते, आणखी त्याच्यामुळे या प्रकाशाचा ऐवजी आपल्याला तिथे मृगजळ दिसायला लागतं. म्हणजे हा जो आहे हा प्रकाशाचा विवर्त झाला. एक असताना दुसरं भासायला लागलं. दुसरं उदाहरण दिलंय, ना तरी जैसा का दोरू
तेथींचा न मोडता आकारू, नाही तोची आभासे थोरू महासर्पू जैसा. दोर असतो. तिन्ही संध्याचा वेळ धरायला लागते, म्हणजे अर्धवट प्रकाश असतानाची वेळ धरायला लागते. कारण जर का चांगला प्रकाश असला तर आपल्याला जो दोर आहे तोच दिसणार आहे, आणि पूर्ण अंधार असला तर आपल्याला तिथे काहीच दिसणार नाहीये. तो दोर आहे हे सुद्धा आपल्याला कळणार नाहीये. पण अर्धवट अंधार आहे, किंचित किंचित उजेड आहे, अशा वेळेस काय होतं की त्या दोराच्या ऐवजी आपण जात असताना दुसरंच काहीतरी भासायला लागतं. का भासतं? डोळ्यात दोष आहे आपल्या? अजिबात नाहीये. डोळे तर चांगले आहेत. मग त्या दोरीमध्ये दोष आहे काही? ती पण काही हलत नाहीये, ती जशी आहे तशीच आहे. मग दोष कुठे आहे? दोष जो आहे तो आपल्याला तिथे नक्की काय आहे त्याचं स्वरूप न कळण्यामध्ये दोष आहे. बाकी दोष कुठेही नाहीये. आणि ते का नाही कळत? तर तिथे पुरेसा प्रकाश नाहीये, म्हणून आपल्याला त्याचं ज्ञान होत नाही. मग त्या दोरावरती जेव्हा साप किंवा दुसरं काहीतरी भासायला लागतं तेव्हा त्या दोराचं स्वरूप बदलतं का? समजा मला फुलांची माळ तिथे पडलेली दिसली, तर त्या दोरीला तिथे फुलं चिकटतात का? किंवा पाणी पडलंय, असं सांडलंय पाणी असं वाटलं, ते ओलं होतं का दोरी? अजिबात होत नाही असं काही. सर्प जर का भासला तर ती विषारी होत नाही. ती दोरी जी असते ती जशीच्या तशी असते. म्हणून म्हटलंय की तेथीचा न मोडता आकारू, दोरीचा आकार बदल रूप वगैरे काहीही बदलत नाही, पण तरी देखील तिथे भला मोठा सर्प पडलाय असं वाटायला लागतं. दोरी असेल त्याप्रमाणे सर्प दिसतो तो. जाड जरा असली तर मोठा दिसतो. पण आपल्याला नेहमी असंच वाटतं की सर्प जो आहे तो विषारी असला पाहिजे, फार मोठा आहे, मला दिसला, अरे बापरे, अशा पद्धतीने वाटतं आपल्याला नेहमी. म्हणून सर्प जो आहे तर त्याचा आभास होतो की नाही? दोरीवरती सर्पाचा आभास होतो. त्याच्या आकारात काहीही बदल होत नाही, पण तरी देखील आभास होतो. त्या आकारात बदल होत नाही का सांगितलंय? तर ब्रह्मामध्ये काहीही बदल न होता त्याच्यावरती असं जग भासायला लागतं, जसा दोरीवरती सर्प भासतो. का? दोरीचं ज्ञान नाही म्हणून. तसं आपल्याला ब्रह्माचं ज्ञान नाही म्हणून ब्रह्म न कळता त्याच्यावरती आपल्याला जग भासायला लागतं आणि ते सत्य भासायला लागतं. जसं आपल्याला तो सर्प सत्य भासत होता आणि मग आरडाओरडा करून 4 माणसं जमवली, तसंच तिथे होतं. म्हणून त्याच्या आकारात बदल न होता तिथे तो सर्प भासायला लागतो. सर्प हा दोरीवरचा विवर्त आहे, अध्यास आहे. अध्यास म्हणजे जे तिथे नाहीये ते तिथे दिसतंय. ब्रह्म ते उपमा रहितू, तेथ काहीचा पा असे दृष्टांतू, कासिया पा असे दृष्टांतू, परी एकदेशी होती उचितू, बुझा वेया दोषे. आता दृष्टांत दिले हे दृष्टांत जे काही असतात ते नेहमी एकदेशी असतात. एकदेशी म्हणजे जो दार्ष्टांत असतो त्याच्या एका भागात राहणारे, म्हणजे काही एकच गोष्ट सांगणारे आपल्याला. हत्तीची कथा माहिती आहे ना? 4 आंधळे गेले हत्तीचं स्वरूप जाणायला. प्रत्येकाला वेगळा हत्ती दिसला. कसा? सुपासारखा आहे, भिंतीसारखा आहे, दोरीसारखा आहे वगैरे दिसायला लागलं त्यांना. का? त्यांनी तेवढाच भाग पाहिला, एकदेशी पाहिलं, आणि जे त्यांना आकार माहिती होते तर त्याच्याशी त्यांनी तुलना केली. मग ही तुलना करताना जो मूळ हत्ती होता तर त्याच्यासारखा तो वाटलाच नाही. एकदेशी दृष्टांत असतो. जर का अगदी पूर्ण लागू पडणारा दृष्टांत असला तर तेच ते असतं. साखरेची गोडी कशासारखी आहे? साखरेसारखी. ती काही गुळासारखी नसते. गुळाची गुळासारखीच आहे, ती काही मधासारखी नसते. म्हणजे ज्या वेळेस आपण दृष्टांत देतो तर त्यावेळेस काही अंशामध्ये तो लागू पडतो,
त्याला एकदेशी असं म्हणतात. आणि म्हणून इथे म्हटलंय की ब्रह्माला वास्तविक दृष्टांत देताच येत नाही, कारण ते एकमेव अद्वितीय आहे. त्याच्यासारखं दुसरं काहीही नाहीये. आकाशाचा काही अंशात आपण देऊ शकतो, निरवयव आहे एवढं, डोळ्यांना कळत नाही, निरवयव आहे वगैरे एवढाच आपण त्याच्यात दृष्टांत देऊ शकतो, पण पूर्ण देऊ शकत नाही. कारण आकाशाला गुण आहे, आकाशाला धर्म आहे, आकाश उत्पन्न झालाय. ब्रह्म तसं अजिबात नाहीये. ब्रह्म असतची असे म्हणून म्हटलेलं आहे, ते कायम आहे आणि आहे, ते नाही असं कधीच होत नाही. म्हणून दृष्टांत नेहमी एकदेशी असतात, म्हणजे काही मर्यादित भागाचं त्याला वर्णन करता येतं त्याने. आणि ब्रह्म मात्र त्याला कसलाही दृष्टांत देता येत नाही, कारण ते एकटंच आहे, एकमेव आहे, एकाकी नाही. आपण जर का घरात एकटे असलो तर वाटतं ना एकाकी आहे अगदी, किंवा मी कशी, कोणी नाही मला विचारत, एकाकी पडली आहे मी कोपऱ्यात, ह्या पद्धतीचे विचार येतात. वास्तविक 100 जणात असून सुद्धा माणूस एकाकी असू शकतो, पण ज्या वेळेस तो ब्रह्मरूप होतो तेव्हा एकमेव अद्वितीय असल्यामुळे तो जंगलात एकटा असला तरी कधीही एकाकी नसतो, कारण तो एकमेव अद्वितीय ब्रह्म होऊन बसतो, आनंदात असतो तो. ब्रह्माला दृष्टांत देता येत नाही, पण आपल्याला ब्रह्मावरती जग कसं भासायला लागलं हे स्पष्ट करण्यासाठी रज्जू, सर्प वगैरे एक एक दृष्टांत द्यायला लागले. त्या दृष्टांतांना वास्तविक बघितलं तर काही फारसा अर्थ नाही, पण तरीही आपल्याला हे दृष्टांत दिल्याशिवाय समजत नाही, म्हणून ते दृष्टांत आपल्याला द्यायला लागले. काहीतरी पद्धतीने सांगायला लागतं ना. ते अश्वत्थाम्याची कथा आहे ना, त्याच्या आईने त्याला पिठामध्ये पाणी मिसळून दूध बनवून दिलं. त्यांनी पाहिलं होतं दूध पातळ असतं, पांढरं असतं, तसं त्याला मिळालं. पण पिठाचं पाणी म्हणजे दूध होतं का? होत नाही. तसंच असतं की आकाश आणि ब्रह्म आपण जरी तुलना केली तरी ते ते होणार नाहीये. काही भागातच ते असतं, कल्पना स्पष्ट करण्यापुरता त्यांचा उपयोग होतो. म्हणून रज्जू सर्प असा स्वीकार करून आपण ब्रह्म आणि जग यांची आपण थोडीशी कसं जग निर्माण झालं, तर जसा रज्जूवरती सर्प दिसतो तसं ब्रह्मावरती जग भासायला लागतं. असो हा आदि ब्रह्माचा विवर्तू तेथ गुणसाम्य ऐसा संकेतू अनुवादे सांख्य सिद्धांतू अतिचतुरचो. आता जग निर्मितीची प्रक्रिया थोडीशी सांगतायत ते. आपल्याला काय असतं की जग निर्माण झालं असं आपल्याला म्हणायला लागतं, कारण सगळ्यांना आपल्याला जग ढळढळीत दिसत आहेत, आणखीन सगळे माझ्यावरती परिणाम होत आहेत, म्हणजे मला ते सत्य वाटतंय. जोपर्यंत आपल्यावरती परिणाम होत आहेत तोपर्यंत आपलं जगत सत्यत्व गेलं नाहीये असं समजायचं. जगातल्या घटनांचे ज्या वेळेस आपण परिणाम बाजूलाच करायला लागतो, म्हणजे दगड नाही होत, पण तरी देखील त्यांनी सुख किंवा दुःख उत्पन्न होईन असं होतं. आणि असं जेव्हा व्हायला लागतं ना, तर त्यावेळे आपलं जगत सत्यत्वाचा भ्रम गेलाय असं समजायला हरकत नाहीये. हे आपली आपणच परीक्षा करायची असते नेहमी. दुसरं कोणी आपल्यासाठी करत नाही आपली परीक्षा. खूप जणांना प्रश्न असतात की मी कुठपर्यंत पोचली आहे. ह्या ज्या खुणा आहेत तर त्यांनी आपण आपली परीक्षा करायची असते. जगाचा, माणसांच्या बोलण्याचा किंवा वागण्याचा वगैरे वगैरे आपल्यावरती परिणाम होत आहेत का? पेपरातल्या बातम्या वाचून आपण अस्वस्थ होऊन बसतोय का? जगत सत्यत्व आहे, वास्तविक फक्त ब्रह्म आहे. ह्या जगाचा त्याच्यावरती भास होतोय. आणखीन हा जो मग हा भास कसा सुरू झाला? आपल्याला जग खरं वाटतंय, ठीक आहे, मग आता जग अशा अशा पद्धतीने निर्माण झालं म्हणून सांगायला लागतं. हे सगळं शास्त्रकारांनी बसवून दिलेली आहे घडी, एवढं लक्षात घ्यायचं. वास्तविक केवळ ब्रह्म आहे, केवळ ब्रह्मच आहे, दुसरं तिथे काहीही नाहीये. पण तरीही जगात वावरताना आपल्याला हे जग कसं निर्माण झालं हे जर का कळलं
तर त्याच्या उलट दिशेला जाऊन आपण ब्रह्मापर्यंत पोचू शकतो. जसं कापसातनं पृथ्वीपासून सुरुवात करू हवं तर पृथ्वीपासून झाड झालं, झाडावरती कापूस लागला, फुलं फळं वगैरे येऊन कापसाचा दोरी केली, दोरीने धागे केले, त्याचं वस्त्र विणलं. आपण त्याच्याकडे वस्त्र म्हणून बघतो. असेल काहीतरी, साडी असेल, चादर असेल, काहीतरी असेल, त्याच्याकडे आपण तो पदार्थ म्हणून बघतो. पण जर का आपण त्याच्या घटकांचा विचार करायला लागलो तर दोऱ्याच्या शिवाय तिथे दुसरं काही नाहीये. मग हा दोरा कुठून आला असा विचार करत करत आपण पृथ्वीपर्यंत जाऊ शकतो की नाही, आणि मग पृथ्वी कुठून निर्माण झाली ते सगळं आपल्याला शास्त्र सांगतं. आणि ह्यासाठी ब्रह्मापर्यंत आपल्याला पोचता यावं, ह्या दृष्टीने ह्या सगळ्या सृष्टीच्या उत्पत्तीची निर्माण झालेलं आहे. शास्त्रकारांनी ही घडी बसवून दिलेली आहे की आपल्याला उलट क्रमाने मागे जाता यावं. आणि तुम्हाला वाटतंय ना जग निर्माण झालं, ठीक आहे, मग ब्रह्मावरती या पद्धतीने जग निर्माण झालं. वास्तविक जेव्हा आपण भास म्हणतो ना, तर तेव्हा निर्माण व्हायचा प्रश्न येतो कुठे, पण आपल्याला कुठेतरी मनात समाधान असतं की हो, भास असला तरी आहे हं जग. मग ते सत्य कधी असतं आपल्यासाठी हे आपल्याला आपलं कळत सुद्धा नाही. मोठी गंमत आहे ही. अजातवाद आपल्याला पेलत नाही. अजातवाद म्हणजे जग झालेलंच नाहीये. असं कसं दिसतंय मला, ठीक आहे, भास आहे, हा हे मला पटलं. भास म्हणजे वास्तविक झालेलं नाहीये, पण तरी देखील आपण ते स्वीकारतो. आपली फसवून घ्यायची कपॅसिटी फार मोठी आहे. आपण स्वीकारतो, ते काही हरकत नाहीये. भास म्हणून का होईना स्वीकारायचं. फक्त स्वतःला भास आहे हे बजावत राहायचं. आणि भास आहे म्हणजे बजावत राहिलं तर जगत सत्यत्व जातं. भास म्हणजे काय आहे, जग सत्य आहे, ते मग हळूहळू जायला लागतं. म्हणून ह्या पद्धतीने विचार करायला शास्त्रकारांनी हे बसवून दिलेलं आहे आपल्याला की अनादि ब्रह्मावरती जो विवर्त जेव्हा भासला ना, तर विवर्त भासायला लागला ती महामाया किंवा मूळ माया असं त्याचं नाव आहे. विवर्त भासायला लागला म्हणजे काय झालं, त्याला स्वतःची जाणीव झाली. मी आहे ही त्याला स्वतःची जाणीव झाली. आणखीन तिथे सृष्टी दिसत नाहीये, सृष्टीची सुरुवात पण झालेली नाहीये. त्याला गुणसाम्य असं म्हणतात. म्हणजे 3 गुण जे आहेत तर ते समप्रमाणात तिथे असतात. आणि जेव्हा 3 गुण परत समप्रमाणात होतात तेव्हा सृष्टीचा प्रलय होतो, लय होतो आणि ती ब्रह्मात जाते. म्हणून ही जी अवस्था आहे जिथे केवळ मी ब्रह्म आहे एवढाच उठलेला आहे, विवर्त भासायला लागणार म्हणजे ब्रह्मावरती जाणीव उठली, तिथे 3 गुणांची साम्यावस्था असते. हे सांख्यशास्त्रकारांनी हे लावून दिलेलं आहे. अतिचतुरत जो असं म्हटलेलं आहे. सांख्यांचं सगळं आपण जवळजवळ स्वीकारलेलं आहे वेदांत्यांनी. फक्त त्यांचं जग सत्य आहे, प्रकृती स्वतःच्या अधिकारात जग निर्माण करते अचेतन असली तरी, जीव अनेक आहेत वगैरे अशा काही काही गोष्टी सोडल्या तर सांख्यांची सगळी आपण व्यवस्था स्वीकारलेली आहे. लक्षात घ्यायचं, दृश्य जगाची तर्कशुद्ध जोपर्यंत संगती लावता येत नाही तोपर्यंत साधकाला समाधान होत नाही आणि त्याला साधनेच्यासाठी काही मटेरियल मिळत नाही. म्हणून सांख्यांचे इथे त्यांना खूप चतुर म्हटलंय, आणखीन आभारच मानलाय असं म्हणूया. हे गुणत्रयाची समता, ईश्वराची उन्मनी अवस्था, तेची चैतन्य अधिष्ठिता बोली जे महामाया, ही गुणत्रयाची साम्य दशा आहे. 3 गुणांची साम्य दशा म्हणजे ईश्वराची उन्मनी अवस्था म्हटलंय. उन्मनी म्हणजे काय, जिथे मन शिल्लक नाहीये, म्हणजे मन निर्माण व्हायच्या आधीची जी अवस्था आहे, म्हणजे ब्रह्मावरती केवळ तो तरंग उठलेला आहे एवढीच आहे, जग निर्माण झालेलं नाहीये. आणि तिला चैतन्याच्या अधिष्ठान जेव्हा येतं तर तेव्हा तिला महामाया असं नाव दिलेलं आहे. ईश्वर जागा नाहीये इथे, महामाया निर्माण झालेली आहे.
त्या मायेमध्ये ब्रह्माचं प्रतिबिंब पडलेलं आहे, पण ते ऍक्टिव्ह झालेलं नाहीये, नुसतं प्रतिबिंब आहे. म्हणजे ईश्वर निर्माण झालेला आहे, पण तो सुप्तावस्थेत आहे, तिथे जागा नसतो. हे यासाठी म्हटलेलं आहे. उन्मनी ईश्वराची अवस्था हे यासाठी म्हटलेलं आहे. वास्तविक उन्मनी अवस्था वगैरे म्हणजे ब्रह्माची जाणीव ना. मी ब्रह्म आहे ही सहज अवस्था असते तिथे. ईश्वर जो आहे, तर इथे म्हटलेलं आहे की महामायेचे लक्षण ते शुद्ध सत्वात्मक जाण, स्वस्वरूपाचे अनुसंधान केवळ ब्रह्म. इथे काय आहे, ही जी अवस्था आहे ही शुद्ध सत्व गुणाची आहे. आधी गुणसाम्य अवस्था सांगितली, आता महामाया सांगितली आहे, जी तिचं काय लक्षण झालेलं आहे, तिथे शुद्ध सत्व गुण आहे. म्हणजे बाकीचे गुण सगळे पूर्ण दबलेल्या अवस्थेत आहेत. ही गुणसाम्याच्या थोडीशी नंतरची अवस्था आहे. ती ईश्वर जो आहे तो शुद्ध सत्वाचा आहे. आणखीन रजतम नसल्यामुळे तिला कुठेही हालचाल नाहीये. मग तिथे चिदाभास तर आहे. आपण पाहिलं की माया निर्माण होता क्षणी तिच्यात ब्रह्माचं प्रतिबिंब आपोआप पडतंच. आपण जेव्हा दिवा लावला की दिव्याच्या काचेमध्ये बल्ब आहे, आपण ऑन केला, आतलं फिलामेंट पेटलं. पेटलं म्हणजे तापलं, प्रकाशित झालं. ताबडतोब त्याच्या भोवती जे काचेचं आवरण आहे ते प्रकाशित होतच की नाही. त्याला काय वेगळा वेळ लागतो का? तसं तो जो तरंग उठला तो ब्रह्माच्या ज्ञानप्रकाशाने प्रकाशित झालाच आहे. आणखी तिथे शुद्ध सत्व गुण स्वीकारलेला आहे. हे सगळं बसवलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं. अतिचिकित्सा करायची नसते. अतिचिकित्सा केली तर आपण त्याच्यात अडकतो. त्याच्यापेक्षा हे सांगितलंय ना, ठीक आहे, पुढे जायचं. मुख्य आपलं हे आहे की आपल्याला जर का मुक्ती हवी असली तर आपण शास्त्रात न अडकता पुढे जाणं महत्वाचं असतं. शास्त्रातच जर का अडकलो तर शास्त्रज्ञ होईल, पंडित होईल. अविज्ञाते परे तत्वे शास्त्राधीतीस तू निष्फला, शंकराचार्य म्हणतात की शास्त्राचं अध्ययन केलं आणखीन हे परमतत्व जाणलं नाही तर ते शास्त्राचं अध्ययन जे आहे ते पूर्ण निष्फल आहे. आणि जाणल्यानंतर त्याचा काही उपयोग नसतो त्या शास्त्राचा. ज्याच्यासाठी ते जाणलं त्याचं काम झालेलं आहे. अशा पद्धतीने हे शास्त्राच्या बद्दल बोललेलं आहे. आणखी इथे तशाच पद्धतीचा आपल्याला विचार आहे की हे जे सगळं मांडून दिलेलं आहे ती मांडणी स्वीकारायची. त्याच्या आधाराने आपल्याला परब्रह्मापर्यंत पोचायचं असतं. ते पोचलं की आपलं काम होतं. अतिचिकित्सा करायची नाही. चिकित्सा म्हणजे समजावून घ्यायचं आहे, लॉजिकली आपल्याला पटेल असं नक्की मांडणी केलेली आहे. पण फार शंकासूर जेव्हा उभे राहतात तेव्हा गोंधळ होऊन जातो मग. म्हणून महामाया जी आहे तर ती शुद्ध सत्वात्मक म्हटलेली आहे. तिथे केवळ ब्रह्माचं अनुसंधान आहे. म्हणजे मी ब्रह्म आहे एवढंच फक्त तिथे आहे, ज्याला आपण महाकारण देह म्हणतो. साधकाच्या बाबतीत महाकारण देह आपण जेव्हा म्हणतो तेव्हा काय असतं तिथे, सोहम एवढंच शिल्लक असतं. सोहम शिल्लक असतं म्हणजे काय आहे, मी जेव्हा सोहम सोहम म्हणते किंवा नाम घेते त्यावेळे जेव्हा स्वतःच्या देहाचा विसर पडतो, देहाचा विसर पडला म्हणजे स्थूल देहाचा निराश झाला, लक्षात घ्यायचं. आपल्याला जेव्हा देहाचा विसर पडतो तेव्हा स्थूल देहाचा निराश झालेला असतो. देहाचा, काळाचा, स्थळाचा हा विसर म्हणजे स्थूल देहाचा निराश आहे. त्याच्यानंतर श्वासाचं जेव्हा आपण विस्मरण होतो, प्राणांचा, प्राणमय कोशाचा निराश झालेला असतो. जेव्हा आपले संकल्प थांबतात, मनोमय कोशाचा निराश होतो, विचार करणं थांबतं, सूक्ष्म देहाचा पूर्ण निराश होतो. म्हणजे सोहम
एवढंच जेव्हा मग शिल्लक राहतं तेव्हा तो महाकारण देह आहे. इथे कारण देहाचा संबंधच नाही, कारण आपण पूर्ण जागे आहोत. त्यामुळे तिथे शून्यावस्था नाहीये, कारण देह नाहीये. पण ह्या पद्धतीने सोहम एवढी एकच मनात सूक्ष्म तरंग उठलेला आहे, त्याच्या पलीकडे काहीही जाणीव नाहीये. जेव्हा आपल्याला डास चावलाय का वगैरे, प्रकाश आहे का अंधार आहे, काहीही जेव्हा ज्ञानेंद्रियांनी पण ज्ञान होत नाही, त्यावेळी सूक्ष्मदेहाचा खरा निराश झालेला असतो. आणखीन मग उरतं काय, केवळ सोहम एवढी जाणीव, आणि ती इतकी सूक्ष्म असते की ही जाणीव आहे हे सुद्धा कळत नाही. नाम घेता 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 स्वतःचं विस्मरण पडतं, त्या देवाच्या मूर्तीचं काय जे ऐकायचं म्हणा, सगळ्याचं विस्मरण होऊन जातं. केवळ ते नाम शिल्लक राहतं. ह्या ज्या अवस्था आहेत त्यांना महाकारण देह असं नाव आहे. आणखीन इथे म्हटलंय की तो जो ईश्वर आहे तो तसा राहतो. हे अखंड केवळ ब्रह्मानुसंधान आहे. मी ब्रह्म आहे ह्या अनुसंधानात तो राहतो. हे आपल्याला आपल्या साधनेशी जुळवून घेण्यासाठी सांगण्यात येतं खरं पाहिलं तर. मग पुढे काय होतं जग निर्माण होताना, सत्वगुणाची क्षोभदशा, महामाया येणे नावे ऐसा, आभासे मिथ्याभूत ठसा तो तद्विवर्तुका. आता ही जी महामाया होती माया, तर तिच्या सत्वगुणात क्षोभ निर्माण झाला. म्हणजे काय झालं तर केवळ सत्वगुण न राहता रज तम वगैरे वर यायला लागले. मलिन सत्वगुण वर यायला लागला. मलिन म्हणजे तो रजतमाने मलिन झालेला असतो. म्हणजे गुणसाम्य अवस्था जी असते तर ती बिघडून, प्रलयाची अवस्था बिघडून तिथे हालचाल सुरू झाली, हा याचा अर्थ आहे. आता ही जी हालचाल सुरू झाली तर ती कशी आहे, ज्याला समर्थ गुणमाया असं म्हणतात. तिथे हालचाल सुरू झाली. आणखीन ह्या हालचालीच्यामुळे जगाचा भ्रम जो आहे तर तो भासायला लागला. आपल्याला नंतर येईल कशा पद्धतीने निर्माण झालं, त्यामुळे आत्ता काही सांगत नाही. बाकी पण आपण दासबोध वगैरे वाचलेले आहेत ग्रंथ, ज्याच्यात हे वर्णन आहे की असं गुणसाम्यावस्था निर्माण झाल्यानंतर आपलं गुणांचा क्षोभ गुणमायेतनं नंतर तमोगुणाच्या प्राधान्याने हे जग निर्माण होतं. अचेतन विश्व जे आहे ते तमोगुण प्रधान आहे. आणखीन त्यातला जो सत्वगुणाचा अंश आहे प्रधान जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्यात रज आणि तम असतात, हे विसरायचं नाहीये. त्यातल्या सत्वांशापासून अंतःकरण ज्ञानेंद्रिय हे निर्माण होतं. रजोगुणाच्या अंशापासून कर्मेंद्रिय प्राण हे निर्माण होतात. ह्या पद्धतीने सगळं बसवून दिलेलं आहे. त्या प्रत्येक गुणाला काही कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहेत आणि त्यानुसार हे निर्माण होतं असं म्हटलेलं आहे. म्हणून महामायेच्या हा जो सत्वगुणाचा क्षोभ झाला म्हणजे त्या गुणामध्ये, तिन्ही गुणांमध्ये कमी जास्तपणा निर्माण झाला, तेव्हा जगतभ्रम दिसायला लागला आणि त्यालाच आपण विवर्त असं म्हणतो. विवर्त म्हणजे जे जिथे नाहीये ते तिथे दिसायला लागलं. ब्रह्माच्या ऐवजी जग भासायला लागलं. मी परब्रह्म येणे आकारे, ज्ञानस्वरूपी स्फूर्ती स्फुरे, ते ओळखावी चतुरे महामाया. परत एकदा सांगताय की आपल्या दृष्टीने आता विचार करा, हे जगाच्या दृष्टीने झाला की मी ब्रह्म हे आपण म्हणतो, महाकारण देह म्हणतो आपण त्याला. केवळ मी ब्रह्म जेव्हा राहतं, सोहम एवढं राहतं, तेव्हा त्याला आपण महाकारण देह असं नाव देतो. तसंच असल्यामुळे ते जे ईश्वराचं होतं की मी ब्रह्म एवढीच जाणीव होती त्याला, ज्याला महामाया आपण म्हणतो. आणि माझ्याबद्दल काय झालंय, मी ब्रह्म एवढीच जाणीव शिल्लक आहे. म्हणजे मग दोन्ही एकच आहेत की नाही. ज्यावेळे आपलं महाकारण देहात आपण राहतो तेच महामायेचं स्वरूप आहे. म्हणजे तो देह जो आहे तो महामायेचा अंश आहे. या पद्धतीने आपण विचार करत नाही. पण इथे हा छान मांडलाय फार की महामाया जी आहे की जिथे केवळ सोहम शिल्लक आहे,
ती ईश्वराची तुर्यावस्था गेली, तशी जीवाची जी तुर्यावस्था आहे, जिथे केवळ सोहम शिल्लक उरलाय, त्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे? शेवटी जीव ईश्वराचा अंश आहे ना, ब्रह्माचा अंश नाही. ब्रह्माला अंश अंशी भाव नाहीत, ते अखंड आहे. जीव हा ईश्वराचा अंश आहे. ममैव अंशो जीव लोके जीवभूत सनातन म्हणून म्हटलेलं आहे भगवंतांनी. तर ईश्वराचा अंश आहे म्हणजे तो ईश्वर रूपच आहे एका पद्धतीने. आता माझं जे महाकारण देह आहे ते ह्या ब्रह्मांडीच्या महाकारण देहाचाच भाग येतो. म्हणून हे महामायेचा अंश आपल्यात अशा पद्धतीने दिसतो. ब्रह्म जेवढे परिपूर्ण तेवढे तदाकार स्फुरे स्फुरण, तियेस मायेसी मर्यादा कव्हण करील बारे. इथे आणखीन एक वेगळ्या पद्धतीने विचार केलेला आहे. नेहमी आपण असं म्हणतो की माया ही ब्रह्माहून कमी आहे म्हणून. इथे जे म्हटलंय ते ब्रह्म जेवढं व्यापक आहे तेवढीच माया पण व्यापक आहे. का असं म्हटलेलं आहे? इथे मायेची व्याप्ती दाखवण्यासाठी, किती प्रचंड आहे, किती अमर्याद आहे हे दाखवण्यासाठी म्हटलेलं आहे. पण अशा पद्धतीने का म्हटलंय? आपल्याला माहिती आहे की आपल्या देहामध्ये काही काही गोष्टी पूर्ण देह व्यापून राहतात. ज्याच्यात ब्रह्म आहे, ज्याच्यात अंतःकरण आहे, जीव आहे म्हणजे चिदाभास आहे, अंतःकरण व्यापून असल्यामुळे या गोष्टी पूर्ण देह व्यापतात. म्हणजेच जेवढा देह आहे तेवढं आपलं अंतःकरण असतं. मग जेवढं ब्रह्म आहे तेवढंच तदाकारे स्फुरे स्फुरण आहे ना, मी आहे हे. त्याच्या एका भागावरती कसं काय स्फुरण स्फुरेल? अशा पद्धतीचा इथे विचार आहे. म्हणजे ते हे ब्रह्माचं अंतःकरण निर्माण झालं, ईश्वराचं अंतःकरण आहे. आणि माया तेवढी परिपूर्ण असल्यामुळे ईश्वर पण संपूर्ण ब्रह्माला व्यापून राहतो असा इथे अर्थ करायला लागतो आपल्याला. आणि हे एवढ्यासाठी सांगितलेलं आहे की ते दोन्ही अमर्याद आहेत, त्यांची व्याप्ती आपल्याला कळत नाही. आपण केवळ रात्री एखाद्या निरभ्र आकाशात बघत बसलो तर आपल्याला काय प्रचंड आहे ह्याची जाणीव व्हायला लागते. आणि मग आपण किती छोटे आहोत ह्याची जाणीव व्हायला लागते. केवढं प्रचंड ब्रह्मांड आहे, केवढं प्रचंड आहे, अमर्याद आहे. विवरता मनाचे फडके होते म्हणजे तुकडे होतात, चिंध्या होतात असं समर्थ म्हणतात, त्याची व्याप्ती जर का वर्णन करायला गेलं तर. म्हणून इथे म्हटलंय की जे अहमचं स्फुरण असतं ते देखील ब्रह्मा एवढंच व्यापक असतं, कारण ते एक परीने ब्रह्माचं अध्यारोपित अंतःकरण आहे. अध्यारोपित आहे हे लक्षात ठेवायचं. वास्तविक ब्रह्माला मन नाहीये, अमन अप्राण वगैरे त्याचं वर्णन आहे. पण जेव्हा आपण अध्यारोप स्वीकारतो म्हणजे आता निर्माण कसं झालं हे सांगण्यासाठी काहीतरी आपल्याला गृहीत कृत्य धरायला लागतं. आणि हे गृहीत कृत्य तिथे स्फुरण झालं, मी आहेची जाणीव झाली, हे त्याचे गृहीत कृत्य आहे. आणि त्या गृहीत कृत्याच्यासाठी मग त्याला मर्यादा नाही. जेवढं ब्रह्म व्यापक तेवढीच माया पण व्यापक, अशा पद्धतीने त्याचा विचार केलाय. आणि मग त्यामुळे म्हणतात की मायेची दुर्घटता ते हेची जाणावी जाणता, जे केवली भासे सद्वयता नाथिलीची गा. मायेचं स्वरूप जर का जाणायला गेलं कठीण आहे, कारण तिची व्याप्ती काय प्रचंड आहे ते सांगण्यासाठी हे वर्णन करतात की मायेला समजायला जाऊ नका, तिला ओलांडा. कशी ओलांडा? अनेक उपाय आहेत. ज्ञानेश्वरीत सांगितलंय ना, ते एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडी सरले माया जळ. म्हणजे पूर्ण भावानी अंतःकरण पूर्वक दुसरा कुठलाही किंतु न ठेवता जे त्या भगवंताला आपला सगळा जीवभाव समर्पित करतात, जे त्याचं भजन करतात, त्यांना ऐलीच थडी सरले माया जळ. माया नदी जी आहे किंवा माया सागर जो आहे तो या तीरावरतीच नाहीसा होऊन जातो. त्याला तरुण जाण्याचं त्यांना कामच पडत नाही, कारण तिथे पाणी शिल्लक राहत नाही, माया नाहीशीच होते. मायेचं स्वरूप जाणलं म्हणजे माया नाहीशी झाल्यासारखी होते आपल्यासाठी, म्हणजे तिचा परिणाम होईन असा होतो.
माया नाहीशी होत नाही, जग नष्ट होत नाही, जग दिसायचं ते दिसतं, तो विवर्त दिसायचा तो दिसतो. कारण आपलं प्रारब्ध असतं, आपल्याला शरीर आहे, आपण मायेचाच भाग आहोत. पण आपण ब्रह्माचं स्वरूप जाणल्यामुळे, ईश्वराचं स्वरूप जाणल्यामुळे त्या मायेचा ती असून नसल्यासारखी होते. जसं मृगजळ दिसत राहतं आपल्याला, जोपर्यंत सूर्य तळतळीत अगदी तापतोय तोपर्यंत आपल्याला मृगजळ दिसत राहणार आहे. पण एकदा त्याचं स्वरूप कळलं की त्याचा आपल्यावरती परिणाम होणार आहे का, उलट आपण त्याचा आनंद घेऊ शकतो की नाही, की किती छान दिसत आहे. त्याच्यात अगदी झाडांची प्रतिबिंब सुद्धा दिसू शकतात. इतकं आपल्याला छान वाटायला लागतं, त्याच्याबद्दल एन्जॉय करतो आपण. तसं जग मग एन्जॉय होतं ज्यावेळी या मायेचं मिथ्यात्व जाणलं जातं. तर त्यावेळी ती असून नसल्यासारखी होते. आणखीन मग तो कौतुक तूप आहे संचिताचे, हे जे तुकाराम महाराजांनी म्हटलंय ते ह्या पद्धतीने होतं की तिथे मग माझ्या प्रारब्धात संचितांनी काय काय मजा करून ठेवलेली आहे. जग कसं आहे, काय मजा चालली, खेळायचा प्रपंच मानावा, गोंदवलेकर महाराजांच्या भाषेत. सगळे संत एकच सांगतात, कौतुक काय किंवा खेळ काय, सगळं एकच आहे. तर हा परिणाम होतो जेव्हा मायेचं स्वरूप जाणलं जातं तेव्हा. पण मायेचं स्वरूप आपल्याला जाणता येत नाही, दुर्घट आहे. दुर्गे दुर्घट बारी तुझं विण संसारी वगैरे म्हणतात ना, पण ते तिथे कसं आहे की वेगळ्या पद्धतीने तिथे दुर्घट म्हटलाय. दुर्गा ही मायेचं स्वरूप आहे, हे अगदी खरं आहे. पण तिने कृपा केल्या वाचून आपल्याला संसार तरून जाता येत नाही, हेही तेवढंच खरं आहे. आत्माराम मध्ये मायेचं फार छान वर्णन केलेलं आहे समर्थांनी. त्याच्यात म्हटलेलं आहे की माया ही तारून पण नेते, जशी बांधते तशीच ती तारून पण नेते. आणि म्हणून दुर्गा रूपाने, विद्या रूपाने, शक्ती रूपाने म्हणूया किंवा सरस्वती रूपाने ती आपल्याला तारून नेते. आणि सगळ्या विषयांच्या रूपाने तीच आपल्याला बांधत असते. स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या. सुविद्या जी आहे, जी विद्या आहे, ती विद्यारूपी मायाच आहे. शास्त्र मायेतलेच आहेत, श्री गुरु मायेतलेच आहेत, सगळं मायेतलंच आहे. आणखीन ही माया आपल्याला सोडून नेते. असं दुर्घट असणं हे मायेला भूषण आहे. तिच्या व्याप्तीच्यामुळे ती किती आहे, केवढा तिचा अफाट आहे, अवर्णनीय आहे, हे त्याच्यातून सिद्ध होतं. आणि म्हणून ती दुर्घट आहे. म्हणून मायेला ते दूषण नाही असं म्हटलेलं आहे. पण जेव्हा तिला ते ब्रह्मी होय घट मानत तरी माया नव्हे की ती. म्हणजे सॉरी, मी पुढे गेले, काही हरकत नाहीये. केवली भासे सद्वयता म्हणून पण म्हटलंय, मुळात नसलेला द्वैताचा भ्रम दाखवते. आणखीन अन्योन्याध्यास आहे तिथे. म्हणजे काय होतं की माया नाहीये, आपल्याला काय वाटायला लागतं, ब्रह्म नाहीये. आणि ब्रह्म वास्तविक आहे, पण आपल्याला माईक पदार्थ आहेत असं वाटायला लागतं, ते सत्य वाटायला लागतात. म्हणजे मायेचं नसले पण ब्रह्मावरती, ब्रह्माचं असले पण मायेवरती, असं परस्परांचा अध्यास होतो. जे जिथे नाही ते तिथे भासायला लागतं. ब्रह्मात नाही पण अजिबात नाहीये, ब्रह्म असतची असेल पण ते नाही असं आपल्याला वाटायला लागतं. असणं शक्यच नाही, असतं तर मला कळलं नसतं, मला दिसलं नसतं, पण मग नाहीच आहे ते, असं मला वाटायला लागतं. आणखीन माया जी आहे ती वास्तविक नाहीये, पण ब्रह्माचा तिच्यावरती अध्यास होतो, त्याच्या सत्यत्वाचा अध्यास होतो. म्हणून माईक पदार्थ मला सगळे सत्य वाटायला लागतात. पण जर का आपण विचार केला तर सगळ्या पदार्थात ब्रह्माचीच सत्ता आहे. सत्ता आहे म्हणजे त्या अस्तित्व जे आहे ते ब्रह्माच्यामुळेच आहे. ब्रह्मावरती तो विवर्त आहे, कारण माया जी आहे ते ब्रह्मरूप आहे आणि ब्रह्माचा आहेपणा पदार्थांच्यात आलेला आहे. विचार केला तर माया आणि ब्रह्म यांच्यात काय फरक आहे? मृगजळ जे आहे ते सूर्यकिरण म्हणा किंवा जमीन रूपच आहे की नाही? सर्प जो आहे तो रज्जू रूपच आहे की नाही?
जातो कुठे सर्प? प्रकाश टाकल्यावर रज्जूच होती, रज्जूच राहते. मध्यंतरी केवळ सर्पाचा भास झाला होता. जो भास असतो तो काही खरा नसतो. तसंच इथे आहे की सगळी जेव्हा मायेचं स्वरूप कळतं तर त्यावेळेस माया ब्रह्मातच परत विलीन झाल्यासारखे होते. विलीन प्रत्यक्ष होऊ शकत नाही, कारण आपण विलीन झाली असती तर जग नष्ट झालं असतं. तसं होत नाहीये. जोपर्यंत जगाचा काळ आहे तोपर्यंत ते दिसत राहणार आहे. गुणसाम्य जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते दिसत राहणार आहे. आणखीन आहे ही ब्रह्मालाच सत्ता आहे एवढं लक्षात जर का आपण घेतलं, जे काय दिसतंय ते मागे त्याच्या ब्रह्म आहे म्हणून मला दिसतंय, अशा पद्धतीने आपल्याला ब्रह्माचा विचार करता येतो. ब्रह्माचा अनुसंधानाची तीही एक पद्धत आहे. ज्या अर्थी मला ह्या सगळ्या विश्वाचं ज्ञान होत आहे त्या अर्थी त्याच्या मागे ज्ञानरूप ब्रह्म असलं पाहिजे. परत अनुसंधानाची एक पद्धत होते ती. म्हणून दुर्घटता हे भूषण, मायेसी नाही दूषण. ते ब्रह्मी होय घटमान, तरी माया नव्हे ती की. म्हणजे परब्रह्मात जेव्हा ती लीन होते तर त्यावेळी तिला माया हा शब्द सुद्धा नाही राहत शिल्लक. ब्रह्मात घटमान होते म्हणजे ब्रह्मात लीन होते, त्यावेळी फक्त परब्रह्मच राहतं. मग माया जी नाहीये ती, हेच तिचं सार्थक होऊन जातं. तेव्हा जगाचा प्रलय होतो, त्यावेळी माया परत परब्रह्मात सगळं विश्व बीज रूपाने स्वतःच्यात घेऊन लीन होऊन राहते. आगा सृष्ट्यादिक व्यापारू, जे करी जगदीश्वरू, तोही मायेचाच बडीवारू ऐसे जाण तू. सॉरी, एक परत मी मध्ये गाळलं. हे न घटता ठाई पडे, ठाई घडे, मग दावी आपुले पवाडे, भोजे नाचवी कोडे ब्रह्मादिकासी. वास्तविक घडतच नाही, न घटताची ठाई घडे. वास्तविक घडत नाहीये, वास्तविक जग निर्माण झालेलं नाही, पण तरी देखील ते निर्माण झाल्यासारखं वाटलं. हे का झालं? मायेची शक्ती. अघटित घटना पटीयसी, हे मायेचं आपल्याला एक नाव माहिती आहे. म्हणजे जे होणं शक्य नाहीये असं ती आपल्याला दाखवत असते. जग वास्तविक निर्माण होणं शक्य नाही, केवळ ब्रह्म आहे. ब्रह्मावरती दुसरं काय असणार आहे एकमेवावरती? पण तरी देखील हे जग निर्माण झाल्यासारखं आपल्याला वाटायला लागतं. म्हणजे अघटित घटना जी आहे तर ती घडवून आणते. म्हणून न घडता घटता ठाई घडे, मग दावी आपुले पवाडे. मग आपले एक एक पराक्रम दाखवायला लागते. आपल्याला तिच्या पराक्रमांचा सगळ्या अनुभव आहे. अगदी सगळ्यांना अनुभव आहे, सगळा अनुभव आहे. कशी आपल्याला ती नाचवते, प्रारब्ध जसं कसं निर्माण होतं त्याच्या तालावरती, तिच्या ईश्वराच्या नियमांवरती आपण कसे नाचत असतो, आपल्याला सगळं माहिती आहे. अनुभवातल्या प्रत्येकाच्या, की त्याच्याशिवाय आपण दुसरं काहीच करू शकत नाही आहोत. त्यांनी जे नियम घालून दिलेले आहेत त्यानुसार आपण वागतो, पण त्यांनीच मानवाला क्रियमान स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्या स्वातंत्र्याचा उपयोग करून आपण मायेचा पार गाठू शकतो, हेही नक्की आहे. आणि ती अगदी ब्रह्मदेवांपासून सगळ्या देवदेवतांना सगळ्यांना नाचवते. ब्रह्मदेव ईश्वराचं रूप आहे म्हणतो ना आपण. ईश्वर निर्माण करायला सुद्धा तीच कारणीभूत आहे. सगळ्यांना ती तिच्या तालावर नाचवते. म्हणजे ईश्वराच्या तालावर आपण म्हणूया, कारण ती अव्यक्त स्थितीत असते ती एकटी राहिली तर. पण जेव्हा गुणसाम्य अवस्था बिघडते त्यावेळी जग निर्माण होतं, आपण पाहिलं. आणि मग ईश्वराचा जे नियम आहेत त्यानुसार सगळं नाचवतो, म्हणून त्याला मायावी असं दुसरं नाव आहे. जो मायेत असतो तो. ईश्वर पण माईकच आहे. त्याला हे नाव मिळालं कारण तो मायेवरती त्याच्या अस्तित्वासाठी अवलंबून असतो. पण तरी देखील तिथे ब्रह्माचा ज्ञान प्रकाश असल्यामुळे जग निर्माण करण्याचा संकल्प ईश्वर करत असतो, जग निर्माण करतो. आणखीन त्या मायेच्यामुळे हे सगळं निर्माण होतं. मायाच प्रकृती रूपाने म्हणजे माया रूपाने जगाचं उपादान कारण बनते.
उपादान कारण म्हणजे मायेपासून सगळं जग निर्माण होतं. जशी कुंभार मातीचं उपादान कारण घेऊन घट बनवतो, म्हणजे घटात मातीशिवाय दुसरं काही नाही, तसं जगात प्रकृतीशिवाय म्हणा, मायेशिवाय म्हणा, दुसरं काहीही नाही. आणि नाचवणारा जो आहे तर तो मायावी ईश्वर आहे. पण इथे त्यामुळे मायाच नाचवते सगळ्यांना, अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. याला कारण अगा सृष्ट्यादिक व्यापारू जे करी जगती ईश्वरू तोही मायेचाच बडिवारू ऐसे जाणतो. कारण ईश्वर सुद्धा मायेच्याच मुळे निर्माण झालेला आहे. म्हणून जरी ईश्वर सगळं हे व्यापार करत असला, सृष्टीला सगळं बघत असला, तरी देखील तो मायेचाच भाग आहे हे लक्षात घ्यायचं. आणि ही अशी माया आहे. त्यांनी विचारलं होतं ना, माया काय आहे म्हणून, परब्रह्म काय आहे, माया काय आहे, शिष्याचे एक एक प्रश्न होते. त्याप्रमाणे हे मायेचा वर्णन आता सांगतायत. याच्या दृष्टीने आत्माराम मधला माया निरूपण आणि ब्रह्म निरूपण हे दोन समास फार छान आहेत. माया आणि ब्रह्मांचा विचार करायला ते अवश्य वाचून घ्या. मी आता थांबते, 39 पर्यंत झालेले आहेत. काही प्रश्न आहेत? माझा आवाज येतोय? हो, येतोय. मला प्रश्न विचारायचा होता, थोडासा वेगळा आहे म्हणजे आपल्या याच्यापेक्षा. महामायेत गुण साम्य अवस्था असते. मग क्रममुक्तीच्या वेळी ब्रह्मदेवाच्या प्रलयासोबत जीवही महामायेत म्हणजे गुणसाम्य अवस्थेत राहील की त्याला मुक्ती मिळेल? इथे शंकराचार्यांनी दोन पद्धतीने मांडणी केलेली आहे की जर का त्या जीवाला कुठे सूक्ष्म वासना राहिल्या असल्या तर तो तिथे जाऊन सुद्धा परत येईल, परत जन्म घेईल. पण जर का त्या राहिल्या नसल्या तर ईश्वर म्हणजे ब्रह्मदेव त्या ह्याच्यात म्हटलाय, तो त्याला उपदेश करेल आणि त्यावेळी त्याला ज्ञान होऊन तो मुक्त होईल. असं दोन पद्धतीने तिथे वर्णन केलेलं आहे. त्यामुळे ज्ञानात एव तू कैवल्यम ह्याला कुठेही बाधा येत नाही. वासना असल्या तर ज्ञान परिपूर्ण होत नाही. त्या वासनांच्या मुळे परत जन्म घेणं भाग पडतं. सर्वसाधारणपणे पुराणातनं वगैरे ब्रह्मलोकी गेल्यानंतर ब्रह्मदेवासह मुक्त होतो असंच वर्णन आहे. पण शंकराचार्यांनी मात्र ब्रह्मसूत्रामध्ये ह्या पद्धतीने वर्णन केलेलं आहे. 4 अध्याय 4 पाठ पहा ब्रह्मसूत्राचा, त्याच्यात मिळेल. थँक्यू आणि अभिनंदन. पांडुरंग. ज्योत्स्नाताई, हं. मायेची व्याप्ती सांगण्यासाठी ते सांगितलं की माया जेवढी व्यापक आहे तेवढंच ब्रह्म आहे असं जे बोलणं झालं, तर मग एकांशेन स्थितम जगत हे ब्रह्माच हे सांगण्यासाठी म्हटलंय का? ते ब्रह्माची महती सांगायला, ब्रह्माच्या ब्रह्म बाजू खूप व्यापक आहे हे हा सांगण्यासाठी येते. हा आणि इथे मायेचा बडिवार सांगण्यासाठी आहे. हा हा कारण दोन्ही मग परस्पर विरुद्ध बरोबर आहे. वाटतात. म्हणूनच मी मगाशी म्हटलं ना की सगळीकडे ब्रह्म त्याचा पसारा मायेपेक्षा जास्त आहे म्हटलाय. पण इथे हेही लॉजिकल आहे की अंतःकरण आहे शेवटी माया म्हणजे ब्रह्माचं मी आहे ही जाणीव आहे ना. मग ती संपूर्ण शरीरभर राहणारच. त्यामुळे असा स्वीकार करायला देखील काही बिघडत नाही. हो, आपल्याला काय शेवटी तिथपर्यंत जायचंय. रेष थोडीशी वाकडी झाली तरी काही बिघडत नाही, ते चित्र पुसायचंच आहे. इकडून किंवा तिकडून जाणीवेचाच विचार होतो. बास. येस. आजचं जरा क्लिष्ट होतं. माया ब्रह्म आलं की क्लिष्टता येतेच. आणि ते इकडचा ऍटिट्यूड तिकडचा ऍटिट्यूड असं लक्षात घ्यावं त्यामुळेच लागतं. अतिचिकित्सा करू नये म्हटलं ते त्यासाठी.
की इथे असं दिलंय, तिथे तसं दिलंय, तिथे ती सिस्टीम आहे, इकडे ही सिस्टीम आहे. वेगवेगळे सिस्टीम्स आहेत बसवून दिलेल्या. हो. ज्योत्स्नाताई नमस्कार. नमस्कार. आजचा जो सगळा विषय आहे तो मला असं वाटतंय उभारणी संवारणी या ह्याच्यावरती आधारित आहे, असं जर आहे तर ते बरोबर आहे का, असं मला बरोबर. विचारायचं हा होतं. जो पूर्वार्ध आहे हा उभारणीचा आहे. हा बरं. विवेक सिंधूमध्ये हा. पूर्वार्ध पूर्णपणे उभारणीचा आहे आणि उत्तरार्ध जो आहे तो संहारणीचा आहे. अच्छा अच्छा. हा कारण पण आधी सगळं उभारावं, त्याच्यानंतरच ते मोडता येतं ना. हो काहीच बरोबर न उभारता कसं मोडता येईल. उभारणीच आहे, बरोबर आहे. म्हणजे हे आपलं ब्रह्म माया आणि हे त्याच्यातनं जगत निर्माण कसं झालं वगैरे हे जे सगळं आलं ते खरंय, उभारणी एक प्रकारची. खरंय. बरोबर. आणि तुम्हाला नमस्कार करते आचार्य आणि गुरुमाऊली. खरं हे ग्रुपवरती टाकलं हे चुकलं असं माझं पक्क मत आहे. का बरं, का बरं? काय गरज नसते अहो. आहे हो, तुमची तशी योग्यता आहे म्हणूनच गुरुमाऊलीने तुम्हाला ते हे दिलेलं नाही, आहे. ती गोष्ट बाजूला जाऊन द्या. हा. पण हे काय म्हणूया, डिक्लेअर करायच्या गोष्टी नसतात ह्या. पण काकांनी स्वतःच केल्यामुळे काही बोलता येत नाही. बरोबर आहे. योग्यता आहे म्हणूनच केल्या ना ताई, असं कसं म्हणताय. पांडुरंग हरी. जय श्रीराम. नमस्कार मावशी. नमस्कार. एका ठिकाणी उल्लेख आला, सत्व रज तम हम्म. जोपर्यंत सारखे आहेत त्यावेळेस शांती विश्वाची किंवा याची सुरुवात आहे असं म्हणताय. आणि प्रलयाची अवस्था आहे. प्रलयाची अवस्था आहे, बरोबर आहे. आणि त्याच्या मधला काळात म्हणजे एकाचही गुणाचं कमी जास्त प्रमाण झालं तर ही हालचाल सुरू होऊन ब्रह्माचे उत्पत्ती किंवा कालक्रमणा सुरू होते. आणि ब्रह्माची किंवा काय म्हणता येईल तिथे, ब्रह्माची नाही, जगाची उत्पत्ती. जगाची विश्वाची हालचाल सुरू होते, कालक्रमणा सुरू होते. आणि परत ज्या वेळेस तिन्ही एकसारखे होतील तेव्हा तो प्रलयाचा काळ येतो. तर हे असं बरोबर आहे का? म्हणजे बरोबर आहे. बरोबर आहे ना. प्रलयाच्या वेळेस गुणसाम्यावस्था असते, त्यामुळे जोपर्यंत जग चाललेलं आहे तोपर्यंत तिथे सत्व रज तम तिन्ही गुणांचं अस्तित्व असणारच आहे आणि कमी अधिक्य पण असणारच आहे. बरोबर. त्यामुळे आपल्यामध्ये देखील कधी तमोगुण वर येतो, कधी सत्व येतो, कधी रज येतं. बरोबर. त्यामुळे साधकाचं असं काम असतं की सत्वगुण वरती ठेवायचं काम हे साधकाचं असतं. अभ्यास करायला सत्वगुण लागतो. बरोबर. धन्यवाद. नमस्कार आणि जय श्रीराम. हरिओम. नमस्कार करण्यासाठी फक्त नमस्कार म्हणलं. सगळ्यांचे नमस्कार पोचले, माझे पण सगळ्यांना नमस्कार. परिवार वंदन. फक्त वंदन करण्यासाठी नमस्कार. खूप छान, धन्यवाद. खूप छान झाला. चला, प्रश्न नसले तर थांबूया. श्लोक देते. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊ निलया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनांची मुक्त करुणी, शांतीपदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. हरिओम.